5 ते 6 जिल्ह्यांची बारकाईनं निरीक्षण करून या भागांना सर्वदूर या तालुक्यांची नावं आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आणि विशेषतः ज्या खानदेशबाबत, पश्चिम महाराष्ट्राबाबत आणि दक्षिण महाराष्ट्राबाबत आपण ह्या व्हिडिओमध्ये ती डिटेल पण देऊयात। उद्या 21 जुलैला सर्वदूर सारखा कोणत्या तालुक्यांना, हा जिल्ह्याला सर्वदूर नाहीये, मात्र काही तालुके असे आहेत त्यामध्ये सर्वदूर होऊ शकतो, त्या तालुक्यांची नावं आणि त्याचबरोबर सर्वाधिक जास्त प्रभाव असणारे जे काही जिल्हे आहेत या जिल्ह्यांची नावं। आजची संध्याकाळ कशी जाईल पहिले हे बघूयात मित्रांनो। ढगांची गर्दी आणि आभाळाचा रेलचेल सर्वाधिक जास्त मध्यरात्री चंद्रपूर, अकोला, अमरावती आणि बुलढाणा, याचबरोबर हिंगोली, वाशिम ते जालन्यापर्यंत संध्याकाळी झडीसारखा दमदार काही ठिकाणी रिमझिम पावसाची मजल जाफराबाद पर्यंत आहे। यामध्ये जाताना चिखली, खामगाव एरिया, त्याचबरोबर लोणार, मेहकर ते अकोल्याच्या काही गावांना दिलासा मिळेल। त्याचबरोबर अमरावती, पुसद, डिग्रजचाही परिसर आणि वसमतचा काही भाग संध्याकाळी मध्यरात्रीपर्यंत हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे। चंद्रपूरचं जे काही बाष्प आहे बंगालच्या उपसागराकडनं तयार झालेलं, हे किनवट ते परभणी जिल्ह्यातल्या काही भागांना पाऊस रिझर्व करू शकतो अशी प्रणाली आहे जळगाव मोजक्या ठिकाणी। पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, दक्षिण महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्याला मध्यम ते हलका आणि मोजक्याच ठिकाणी असा प्रभाव असणार आहे। पुढील चित्र म्हणजे 21 जुलैपासून ही आपण जे काही थंबनेलवरती दिलंय की सर्वदूर पावसाची व्याप्ती कोणत्या जिल्ह्याला असणार आहे, त्याबाबत कोणत्या तालुक्याचं नाव येतात ते पण पाहूयात। उद्या संध्याकाळपर्यंत वर्ध्याचा आणि हिंगणघाटच्या भागांचं नाव आहेत। त्याच्यामध्ये हिंगणघाट, वर्धा, दक्षिण भाग, पुलगाव परिसर आहे। धामणगाव रेल्वेचा देखील काही प्रमाणात पण रिमझिम ते दमदार काही ठिकाणी मोठा सुद्धा अशा प्रकारे सर्वदूर सारखा इथे हालचाली आहेत। त्यानंतर मूर्तिजापूर, कारंजालाड, मंगळूरपीर ते धारवा, यवतमाळचा हा डिग्रज परिसर सुद्धा या तालुक्यांची नावं समोर येत आहेत। म्हणजे उद्या 21 जुलैच्या संध्याकाळपर्यंत आजची पण तारीख याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे। म्हणजे आजच्या रात्रीपासून ते उद्यापर्यंत संध्याकाळपर्यंत ह्या तालुक्यांना सर्वदूर सारखी प्रणाली येणाऱ्या बंगालच्या उपसागरातल्या डिप्रेशनमुळे ह्या दक्षिण भागाकडे प्रभाव टाकते आहे उत्तर विदर्भ। त्यानंतर चंद्रपूरच्या काही भागांमध्ये आहे कापसी परिसर, त्यानंतर इकडे भंडाऱ्याचा देखील समावेश बऱ्यापैकी आहे। नागपूर, तुमसार, गोंदिया, भंडारा, वर्धा तालुक्यांचा समावेश आहे। बाकी बुरहानपूरमुळे थोडाफार फायदा खामगावचा आणि अकोल्याचा देखील होण्याचे चान्सेस आहेत। अचलपूर उद्या बऱ्यापैकी राहील 21 जुलै। मराठवाड्यातलं चित्र पाहूयात। पुसद, डिग्रज वातावरण डेव्हलप झाल्याच्या नंतर ह्या भागाची दक्षिण साईडला एंट्री होऊ शकते। हिमायतनगर, उमरखेड, हदगाव, भोकर आणि त्याचबरोबर हिंगोली, कळमनुरीचा परिसर आहे। दुपारी किंवा दुपारनंतर जी प्रणाली विकसित होणार आहे त्याच्यामध्ये लातूरच्या अहमदपूर आणि गंगाखेड, परळीच्या भागांचा समावेश आहे। मुखेड, नांदेडचा पट्ट्याचा समावेश आहे। वाऱ्याचा प्रभाव सर्वाधिक जास्त असलेला जो काही पट्टा आहे तो म्हणजे मराठवाडा, विदर्भाचा पश्चिम भाग आणि खानदेश एरिया, या भागांमध्ये 21 जुलैला सुद्धा मध्यम ते दमदार काही ठिकाणी असाच पाऊस असेल। सर्वदूर सारखा पाणी याच्यामध्ये पाहायला मिळत नाहीये। मात्र अमरावती, अकोला, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, भंडारा, वर्धा, हिंगोली आणि बुलढाण्याच्या काही भागांमध्ये उद्या सुद्धा वाढ होते। आज अमरापूरला तिथे काही ठिकाणी चांगला पाणी झालाय, व्हिडिओज मिळाले। त्यात वैजनाथ, परळी परिसर आणि परभणीचे देखील बऱ्यापैकी व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळाले। छत्रपती संभाजीनगर दमदार ते हलक्या सरींच्या ढगांच्या आगमनामुळे वाढ होते। नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर परिसर इथे वाढ चांगलीच होणार आहे। अहिल्यानगर, अकोले, संगमनेर परिसर वाढ चांगली होणार आहे उद्याच्या 21 जुलैला। श्रीगोंद्यामध्ये सुद्धा वाढ होताना दिसते। श्रीगोंद्याच्या अनेक भागांमध्ये दौंड परिसराकडून येणाऱ्या वातावरणाचा फायदा होईल। कडाष्टी, जामखेड पट्ट्यामध्ये, पाथर्डीच्या देखील भागामध्ये उद्या थोडी वाढ होते 21 जुलैला। आज मध्यरात्री एवढं काही नाहीये। त्यानंतर पुणे, मुंबईला सर्वाधिक जास्त पाणी, आता इथे भागांचे नाव घेऊन उपयोग नाही कारण इकडे शेती नाहीये, पण इथे देखील वाढ होताना दिसते। मुंबई, भिवंडी, वसई विरार,
इथे अतिवृष्टी दमण परिसरापर्यंत वाढ आहे. कोल्हापूर आणि सांगलीच्या देखील पावसामध्ये निपाणीपर्यंत जोर चांगला असणार आहे. 21 जुलैची ही कंडिशन आहे. सावंतवाडी ते कोल्हापूर पासून सांगली ते सातारा पश्चिम भाग, बारामती, सोलापूर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी आज जसं काही ठिकाणी पाणी झालंय याच प्रकारे या भागामध्ये पाणी असणार आहे. आणि लातूर जिल्ह्यामध्ये बसव कल्याण मार्गे निघालेला पाऊस उद्या नक्कीच निलंगा, शिरूर, अनंतपाल परिसर आणि उदगीर एरियाला घेऊ शकतो. देलगूरपर्यंत मजला आहे. तर आणखीन वाढ इथे होऊ शकते का ते देखील पाहूयात. बाकी जायकवाडीचे प्रश्न होते, परतच येलदरीच्या धरणाचे देखील प्रश्न अनेकांचे होते. त्याबद्दल थोडं 2 मिनिटात बोलतोय. तोपर्यंत आपला मॉडेलचा मॅप देखील अपलोड होतोय. तर विषय असा आहे की बघा, परतीचा पाऊस हा वारे चोराने नसतात. जे पश्चिमी वारे, अनेक भागात ज्याला हरिश्चंद्राचे देखील वारे म्हणतात, ही वारे कंटिन्यूली अजूनही 5 ऑगस्टपर्यंत कायम आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये याच ढगांमधनं गरमीच्या तपत्या लेवलनुसार ज्या ज्या ठिकाणी पोषक परिस्थिती मिळेल त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा पाऊस उद्या सुद्धा आहे. पण 100% भाग घेण्याची प्रणाली याच्यामध्ये विकसित नाही आहे. आता विषय येतोय खानदेशचा आणि विदर्भाचा. खानदेशचं बाष्प MP मध्ये सरकते आणि मराठवाड्यातल्या ढगाळ वातावरणाचं जे काही ढग डेव्हलप झालेले आहेत ते पूर्णपणे विदर्भाच्या दिशेने वाहत आहेत. त्यामुळे विदर्भाच्या पूर्वेकडील सर्व जिल्ह्यांना उद्या बरीच वाढ होणार आहे. त्यानुसार नांदेड आणि लातूरचा दक्षिण एरिया देखील थोडाफार घेऊ शकतो. जळगाव जिल्ह्यामध्ये उद्या ढगांची गती अफाट राहणार आहे. दमदार ते मध्यम पावसावरती याचा डेव्हलपमेंट वाढू शकते. आज 20 जुलैच्या मध्यरात्री सुद्धा या भोकरदन, जाफराबादमध्ये काही ठिकाणी जसं टेंभुर्णी काल हलका ते पेंडवणी पाऊस झाला आहे, अशा प्रकारचे आज संध्याकाळी देखील इथे 20 जुलैला पण आहे. म्हणजे 21च्या आणि 20च्या रडावरती पाऊस हा पूर्व विदर्भाला बरा आणि पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये काही ठिकाणीच बरा, तर बऱ्याच ठिकाणी नुसतं हलक्या ते मध्यम पावसावरती पिकांना एक दिलासा मिळेल अशी शक्यता आहे. उद्या गोंदिया, भंडारा सर्वाधिक जास्त पाणी असणार आहे. चंद्रपूर, हिंगणघाट, वर्ध्याला काही ठिकाणी मोठ्या पावसाची देखील शक्यता आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पाणी असेल. बाकी वर्धा, बाकी पूर्व विदर्भ हा सर्वाधिक जास्त हे 5-6 जिल्हे असणार आहे. तर आज संध्याकाळी परत कुठपर्यंत पाऊस पोहोचू शकतो 20 जुलैचा हे देखील आपण पाहून घेऊयात. तालुक्यांची डिटेल याच्यामध्येच आहे. तळेगाव, आर्वी, पुलगाव, वर्धा, हिंगणघाट, पुलगाव दुसरं सुद्धा हिंगणघाटमधलं, यवतमाळच्या पूर्वेकडील गटंजी परिसर, धारवा, नेर उद्या आणि आज चांगली वाढ आहे. करंजा, लाड, मंगळूरपीर सुद्धा वाढ आहे. अकोल्याच्या मूर्तिजापूर साईड, दर्यापूर, पाटी, अकोट, तेल्हारा भागामध्ये पावसाची चांगली वाढ होणार आहे. आणि हा पाऊस बुरहानपूरकडे सरकत असल्यामुळे खामगाव एरियापर्यंत मजल मारू शकतो. यामध्ये जळगाव, जामोदचा देखील समावेश आहे. बाकी मराठवाड्यामध्ये खामगाव, नांदुरा, मलकापूर, मौताळा, बुलढाणा जिल्ह्याचा देखील उद्या संध्याकाळपर्यंत किंवा आज रात्रीपर्यंत, काही भागांना तर उद्या 21 जुलैला संध्याकाळपर्यंत घेईल अशी शक्यता आहे. जानेफळ, मेहकर हा भाग देखील आज संध्याकाळी आहे. पातूर, मंगळूरपीर देखील आहे. डिग्रस, पुसद देखील आहे 20 जुलै ते 21 जुलै दोन्ही दिवसामध्ये. चिखली आहे. बाकी भोकरदन, जाफराबाद, झडीसारखं स्वरूप पहाटेपर्यंत, आजच्या रात्रीपर्यंत. छत्रपती संभाजीनगर, जालना, घनसावंगी, अंबड, परतूर ते मंठा, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड जिल्ह्यातल्या काही भागांना आजची मध्यरात्री तुरळक तर उद्या संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी पावसाची शक्यता राहणार आहे.